नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मूल्यमापनाच्या पदनिश्चयन श्रेणी रेटिंग स्केल या साधनाविषयी माहिती घेणार आहोत. मूल्यमापनाची अनेक साधने आहेत. त्यापैकी महत्त्वाचे साधन आहे पदनिश्चयन श्रेणी रेटिंग स्केल. BEdला अध्ययन प्रक्रियेसाठीचे मूल्यांकन असेसमेंट फॉर लर्निंग नावाचा विषय आहे. त्या विषयामध्ये पदनिश्चयन श्रेणी या मूल्यमापन साधनाचा समावेश होतो. तसेच ॲक्शन रिसर्च कृती संशोधन याच्यामध्ये सुद्धा माहिती गोळा करण्याचे साधन म्हणून पदनिश्चयन श्रेणीचा वापर केला जातो. तर या दोन्ही विषयांसाठी हा व्हिडिओ त्या ठिकाणी उपयुक्त आहे. मी प्राध्यापक MR जोशी, MA MED सेट, श्री शारदाभवन एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज ऑफ एज्युकेशन नांदेड या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. चला तर पाहूया पदनिश्चयन श्रेणी रेटिंग्स. आपल्याला परीक्षा हे एकमेव साधन माहिती आहे, पण परीक्षा या एकाच साधनाचा जर शिक्षकाने मूल्यमापनासाठी वापर केला तर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन एकाकी होण्याचा धोका या ठिकाणी निर्माण होतो. मूल्यमापनाची जी विविध साधने आहेत त्या साधनांचा परिचय शिक्षकाला असणे गरजेचे आहे. मूल्यमापनाचे अनेक तंत्र आहेत. त्यापैकी एक निरीक्षणात्मक तंत्र आहे आणि निरीक्षणात्मक तंत्रामध्ये पदनिश्चयन श्रेणी एक महत्त्वाचे साधन आहे. या साधनाच्या द्वारे एखाद्या व्यक्तीमध्ये विशिष्ट गुणाचे प्रमाण किती आहे याचे मूल्यमापन संख्यात्मक स्वरूपात किंवा गुणात्मक स्वरूपात आपल्याला करता येते. सूक्ष्म अध्यापन तंत्रामध्ये म्हणजे मायक्रो टीचिंगमध्ये विद्यार्थ्याचा पाठ कसा झाला याचं मूल्यमापन करत असताना आपण शिक्षक म्हणून पंचबिंदू शलाका वापरत असतो. ही पंचबिंदू शलाका जी असते त्यालाच पदनिश्चयन श्रेणी किंवा रेटिंग स्केल असं आपण म्हणतो. आता रेटिंग स्केलची व्याख्या इथे दिलेली पहा. काय व्याख्या आहे रेटिंग स्केलची? पदनिश्चयन श्रेणी म्हणजे एखादी घटना, परिस्थिती, कौशल्य, गुणवैशिष्ट्ये यांची श्रेणी निर्धारित करणे होय. दुसरी या ठिकाणी दिलेली पहा. रेटिंग is a term applied to expression of opinion or judgment regarding some situational object of character. Opinions are usually expressed on a scale of values. आता एकंदरीत सूक्ष्मपाठ कसा झाला याचं मूल्यमापन आपण ह्या पंचबिंदू शलाकेवर म्हणजेच पदनिश्चयन श्रेणीवर करत असतो. समजा एखाद्याचा पाठ उत्कृष्ट झाला तर आपण या ठिकाणी राईट करतो, पण एखाद्याचा पाठ जर त्या ठिकाणी मध्यम झाला असेल तर या ठिकाणी राईट करतो. तर अशा पद्धतीने सूक्ष्म अध्यापनाचा पाठ कसा झाला आहे आणि त्याला कोणती श्रेणी दिली पाहिजे याचं मापन आपण ह्या श्रेणीवर करत असतो. शिक्षकांचे मुख्याध्यापकांद्वारे किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांद्वारे जे मूल्यमापन केलं जातं त्याच्यामध्ये सुद्धा या पदनिश्चयन श्रेणीचा उपयोग केला जातो. आता या पदनिश्चयन श्रेणीचे दोन प्रकार आहेत. पहिले म्हणजे आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणी आणि दुसरं म्हणजे वर्णनात्मक पदनिश्चयन श्रेणी. आता उदाहरणार्थ मैदानी खेळांमध्ये वर्गातील एखादा विद्यार्थी किती प्रमाणात भाग घेतो हे जर आपल्याला तपासून पाहिजे असेल तर आपल्याला पदनिश्चयन श्रेणीचा उपयोग करता येतो. जसं आता इथे पंचबिंदू श्रेणी दिलेली आहे. कधीच नाही, क्वचित, कधी कधी, बरेचदा, नेहमी. हे जे निकष आहेत या निकषांच्या आधारे आपण संबंधित विद्यार्थी खेळामध्ये मैदानी खेळामध्ये कसा भाग घेतो आपल्याला हे कळेल. समजा एखादा विद्यार्थी बरेचदा भाग घेत असेल तर आपण त्याला बरेचदाला राईट करतो. एखादा विद्यार्थी समजा क्वचितच भाग घेत असेल तर याला राईट करणार. तर अशा पद्धतीने आपल्याला त्याचं मूल्यमापन ह्या आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणीवर करता येतं. ही जी आहे उदाहरण हे आलेखात्मक पदनिश्चयन श्रेणीचे आहे. आता पदनिश्चयन श्रेणीमध्ये कधी कधी, क्वचित, चांगला, बरा असे जे संदिग्ध शब्द आपण वापरतो या संदिग्ध शब्दांऐवजी वर्णनात्मक शब्द योजना जर केली तर त्या विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या गुणाची नेमकी माहिती आणि स्पष्ट चित्र आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतं. आता उदाहरणार्थ गणेश नावाचा विद्यार्थी संदर्भ ग्रंथाचा वापर करतो का हे जर आपल्याला पाहिजे असेल तर आपण वर्णनात्मक श्रेणीचा त्या ठिकाणी वापर करू शकतो. जसं आता इथे दिले पहा. विद्यार्थी अभ्यास करताना संदर्भ ग्रंथाचा वापर करतो का? इथे अजिबात करत नाही.
इथे इतरांचे बघून संदर्भ ग्रंथ नुसते चालतो. इथे दुसरा निकष दिलेला, तिसरा निकष दिलेला 1 किंवा 2 संदर्भ ग्रंथमधून अधूनमधून वाचतो. चौथा निकष दिलेला अनेक संदर्भ ग्रंथांचे फक्त वाचन करतो. आणि 5वा निकष दिलेला आहे संदर्भ ग्रंथांचा जास्तीत जास्त वापर करून टिपणे तयार करतो, म्हणजे नोट्स काढतो. आता इथे 3 विद्यार्थी दिलेले आहेत, गणेश, सुरेश, महेश. आता गणेशचं मूल्यमापन इथे केलेलं आहे पहा, या रँकला केलेलं आहे. म्हणजे तो संदर्भ ग्रंथाचा जास्तीत जास्त वापर करून टिपणे काढतो. त्याच्यानंतर सुरेशचं या ठिकाणी टिक मार्क केलेला आहे, म्हणजे तो सुरेश संदर्भ ग्रंथांचा वापर अभ्यास करताना अजिबात करत नाही, याचा अर्थ आपल्याला असा होतो. आणि महेशचं या ठिकाणी केलेलं आहे, तर महेश काय करतो की 1 किंवा 2 संदर्भ ग्रंथ अधूनमधून वाचतो. तर अशा पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांची तुलना करण्यासाठी सुद्धा संदर्भ ग्रंथांचा वापर त्या ठिकाणी करता येतो. आणि हे जे उदाहरण आहे हे आहे वर्णनात्मक पदनिश्चय श्रेणीचे. तर इतर विद्यार्थ्यांची तुलना करण्यासाठी याचा उपयोग होत असतो. आता प्रकार कसे कसे आहेत, आता याच्यामध्ये त्रिबिंदू शलाका किंवा त्रिबिंदू श्रेणी, पंचबिंदू शलाका किंवा पंचबिंदू श्रेणी, सप्तबिंदू शलाका किंवा सप्तबिंदू श्रेणी, 9 बिंदूची श्रेणी. समजा या ठिकाणी 1, 2, 3 म्हणजे 1 म्हणजे साधारण, 2 म्हणजे मध्यम आणि 3 म्हणजे उत्कृष्ट. अशा बिंदूची श्रेणी असेल तर त्याला त्रिबिंदू श्रेणी म्हणायचं. तर अशा पद्धतीने पंचबिंदू, सप्तबिंदू, 9 बिंदूची श्रेणी आपण वापरू शकतो. त्याच्यानंतर याचा उपयोग काय, की विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंचे वर्गीकरण करण्यासाठी वा दर्जा वा गुणवत्ता ठरवण्यासाठी किंवा मूल्यमापनासाठी पदनिश्चय श्रेणीचा वापर करता येतो. उदाहरणार्थ चित्रकला स्पर्धेत काढलेली चित्र किंवा सूक्ष्म अध्यापनात सादर केलेला पाठाचा दर्जा कसा आहे हे पाहण्यासाठी आपल्याला पदनिश्चय श्रेणीचा उपयोग करता येतो. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांमधील एखाद्या गुणाचे प्रमाण किती आहे, गुणाचं जर प्रमाण पाहायचं असेल हे दर्शवण्यासाठी सुद्धा पदनिश्चय श्रेणीचा उपयोग होऊ शकतो. उदाहरणार्थ वक्तृत्व कला. तर वक्तृत्व कलेची उपकौशल्य आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याला पदनिश्चय श्रेणीचा वापर करता येतो. तिसरा उपयोग म्हणजे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होत आहे याबाबत आपल्याला मूल्यमापन करायचे असेल तर पदनिश्चय श्रेणीचा उपयोग होतो. त्यानंतर व्यक्तीचा दृष्टिकोन किंवा मतांचा कल जाणून घेण्यासाठी लिकर्ट तंत्र किंवा लिकर्ट या पदनिश्चय श्रेणीचा उपयोग होतो. म्हणजे पूर्णपणे सहमत, सहमत, अजिबात सहमत नाही किंवा त्या ठिकाणी सांगता येत नाही, अशा पद्धतीचा मतांचा कल जो असेल तर तो आपल्याला त्या लिकर्ट तंत्रावर त्या ठिकाणी घेता येतो. त्याच्यानंतर मर्यादा काय, निरीक्षक जर एकच असेल तर अशा वेळेस व्यक्तिनिष्ठतेचा किंवा तेजोबलाचा परिणाम निष्कर्षांवर होत असतो. म्हणून या साधनाच्या साह्याने निरीक्षण करताना कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 5 निरीक्षक हे नेमले पाहिजेत. त्याच्यानंतर या साधनाच्या साह्याने ज्या गुणांची श्रेणी ठरवायची आहे त्याचा निश्चित अर्थ संबंधित निरीक्षकाला माहीत असला पाहिजे. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे पूर्वग्रह दूषितपणे मूल्यमापन जर केलं तर ते मूल्यमापन वस्तुनिष्ठ होत नाही. आणि चौथा मुद्दा म्हणजे मर्यादा, म्हणजे शक्यतो मूल्यमापन करणाऱ्या व्यक्तीचा कल हा मूल्यमापन करताना मध्यम श्रेणीकडे झुकतो. त्यामुळे टोकाकडच्या पदांचा फारसा विचार निरीक्षकाकडून होत नाही, त्यामुळे त्याचा परिणाम हा निष्कर्षावर पडू शकतो. आणि 5वी मर्यादा म्हणजे मूल्यमापन करणाऱ्या व्यक्तीने जर नोंदी निरीक्षणाच्या नंतर जास्त कालावधीनंतर केल्या तर मूल्यमापन हे वस्तुनिष्ठपणे होत नाही. तर अशा ह्या मर्यादा आहेत. तर असं हे पदनिश्चय श्रेणी हे साधन आहे, त्याचा वापर करा आणि पदनिश्चय श्रेणीचे वापर करून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन चांगल्या प्रकारे करा. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब करा, शेअर करा.